हा त्यांनी एक जावई शोध लावलेला आहे। पहिली गोष्ट अशी आहे की मला तर अशी शंका येते की दोन धर्मामध्ये वाद लागावेत म्हणून हे काही वक्तव्य केलं आहे का, ह्याचा देखील तपास पोलिसांनी केला पाहिजे। कुठच्या व्यासपीठावरनं कोण बोलतंय ह्याच्यापेक्षा हिंदूंच्या संतांचा देखील मान सन्मान राखला गेला पाहिजे। कारण या संदर्भात भगवान श्रीकृष्णावर बोलल्यानंतर संतांमध्ये जो उद्रेक झालेला आहे ही खरी हिंदू धर्माची मला असं वाटतं ती प्रतिक्रिया आहे। त्याच्यामुळं प्रत्येक धर्माच्या माणसानं दुसऱ्या धर्माची लोकं दुखावली जाणार नाही ही भूमिका घेतली पाहिजे। परंतु याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की हे वक्तव्य म्हणजे कुठेतरी हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये वाद निर्माण करण्यासाठी केलेलं कटकारस्थान आहे आणि याच्या बाबतीमध्ये संबंधित पोलीस यंत्रणेनं चौकशी केली पाहिजे आणि अशा पद्धतीचा वाद लावण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। शिवसेनेत प्रवेश केला, उमेदवारी भरली, त्यांची निवड देखील झाली, पण त्यांना बंगला जो आहे तो अजून मिळालेला नाहीये। तो बंगला त्यांना मिळावा म्हणून रवींद्र चव्हाणांनी पत्र दिले किंवा त्यासाठी पाठपुरावा केला आणि त्यांना तो फ्लॅट साधारणपणे राहण्यासाठी दिला गेला। सो या राजकीय घडामोडींना म्हणजे रवींद्र चव्हाण पत्र देणं किंवा या सगळ्या गोष्टी म्हणजे काय? रवींद्र चव्हाण साहेबांनी रत्नागिरी नगरपालिकेसाठी देखील 7 कोटी रुपयाचा निधी आणला आहे। नगरपालिकेचे आमचे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देऊन, त्याच्यामुळे ही काय ॲडजस्टमेंट आहे असं काय। रवींद्र चव्हाण साहेब शेवटी अलायन्समधलेच आहेत, ते प्रदेशाध्यक्ष आहेत। मग त्यांनी जर अलायन्समधल्या आपल्या एका सहकार्याला घरासाठी मागणी केली तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं राजकीय काहीच नाही। जसं रत्नागिरी शहरातल्या विकास कामासाठी रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र महायुती म्हणून चालतं, तसंच रवींद्र चव्हाण साहेबांचं पत्र शिवसेनेच्या उपसभापतींच्या घरासाठी का चालणार नाही। आमची अलायन्स आहे। अलायन्सच्या विषयाला अलायन्समधला विषय काल 3 नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, जयंत पाटील, तनकरे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। अर्थात चर्चा वेगळ्या रंगल्या, काय म्हणजे एनसीपी विलिनीकरणासंदर्भात आहे की काय संदर्भात आहे, पण याची माहिती सुनेत्रा पवारांनाच नव्हती अशी अपडेट्स किंवा अशा गोष्टी आता समोर कळवल्या। हा जरी राष्ट्रवादी पण याबाबत खरं तर सुप्रियाताईंनी खुलासा केलेला आहे, जयंत पाटील साहेबांनी खुलासा केलेला आहे। आता सुनेत्रा वहिनींना न सांगता तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे CM साहेबांना भेटले का हे तर मी सांगू शकत नाही। त्याच्यामुळे याच्यामध्ये ते दोघं सांगू शकतात आणि सुनेत्रा वहिनी सांगू शकतात। त्याच्यामुळे जयंत पाटील साहेबांची भेट ही त्यांच्या ईश्वरपूरच्या नगराध्यक्षाच्या संदर्भामध्ये होती असं त्यांनी स्वतःहून जाहीर केलं आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची जी आहे त्यांनी पुढं कसं जायचं आहे, काय जायचं आहे, डिलिमिटेशनवर त्यांची काय भूमिका आहे, महिला आरक्षणावर त्यांची काय भूमिका आहे, ही पक्षाची भूमिका म्हणून काल सुप्रियाताईंनी मांडलेली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती जी काय बैठक झाली दोघांमध्ये किंवा जयंत पाटील साहेबांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याचे खुलासे त्यांनी केलेले आहेत, त्याच्यावर मी कशाला बोलायचं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।